हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाटकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. मान मध्यभागी आहे. चेहरा शांत. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण स्थिती आपली आपण तपासून पाहतोय. जाणीव हळूहळू आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात गुडघ्यावरच आहे. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून देऊ. एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण करून घेऊया. हे करताना कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. हीच कृती डाव्या नाकपुडीने. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण करूया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. करूया कपालभाती. स्थिती आपण घेतलेलीच आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेत. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. यथाशक्ती पुन्हा एकदा 10 ते 15 आवर्तन. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन आपली आपण करून घेऊया. सावकाश कृती थांबूया. सुरुवातीला केलेली श्वसन मार्ग शुद्धी आणि आता केलेली कपालभाती या सगळ्याचा जो काही बदल आहे आपल्या श्वसन मार्गातला त्याचा अनुभव घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा.
अ, उ, म आणि चंद्रबिंदी अशा 3.5 मात्राचा बनलेला ओम, त्याचे 3 उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतला सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. करणार आहोत नौकाचार्य. सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडा. तोंड बंद डोळे बंद. श्वास ताण. करणार आहोत आपण नौकाचार्य आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. आणि आता एक श्वास घेत घेत हलकस मागे जायचंय आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिवर्स. दोन्ही हात पुन्हा समोर. हाताचे तळवे किंवा हाताच्या मुठी जमिनीला समांतर. आता रिवर्स करूया. श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत मागे. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती थोडी नॉर्मलला येऊ देत. बटरफ्लाय. दोन्ही पाय जोडलेले आहेत. पावलं जॉईन करून घ्या. आपली हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे. सैल सोडा. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. करणार आहोत आपण नेक रोटेशन. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा. अगदीच अवघडल्यासारखं वाटत असेल तर मात्र साधी मांडी घाला. आणि आता सुरू करूया. हळूहळू आपली मान उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. उजवीकडे.
सावकाश डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. हलकीशी मान टिल्ट होईल, एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावी. बरोबर. मध्ये येऊन थांबूया. आणि आता मान सावकाश वर आणि खाली, वर, खाली, वर, खाली. फुल नेक रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे 3 वेळेला. अगदी सावकाश, जाणीवपूर्वक हालचाल. पाठीचा आणि मानेचा त्रास असेल त्याने मात्र मान वरच्यावरच गोलाकार फिरवायची आहे, पुढे घ्यायची नाही. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. खांदे मात्र वर उचलायचे नाहीयेत, हालचाल फक्त आपल्या मानेमध्ये आहे. 3-3 वेळेला दोन्ही बाजूने झालं की मग थांबूया. मान सावकाश सरळ करायचे, डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. करणार आहोत शोल्डर रोटेशन. ज्यांना शक्य आहे त्यांनी असंच बसा. अगदीच अवघडल्यासारखं वाटलं तर मात्र साधी मांडी घाला. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि सुरू करूया क्लॉकवाईज. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, श्वास घेत वर, श्वास सोडत. 5, रिवर्स. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 5, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 4, 3, 2, 1. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झालं की थांबायचंय. पुन्हा आपली हाताची पकड पावलांच्या भोवती. आणि आता सुरू करूया. श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर, श्वास सोडत सोडत खाली जमिनीकडे प्रेस करा. पुन्हा श्वास घेत घेत वर घ्या, श्वास सोडत सोडत खाली जमिनीकडे प्रेस करा. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. आणि आता हळूहळू आपापल्या क्षमतेने स्पीड वाढवा. बरोबर. सावकाश हळूहळू स्पीड कमी करायचा. दोन्ही पाय समोर करायचे आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा, विश्रांती. दोन्ही पाय जळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता एकेका पायाने आपण वज्रासन करून घेऊया. एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि त्यानंतर डावा. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहिजे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. आपलं अन्नपचन खूप चांगल्या प्रकारे होतं. पोटाचे जे जे काही विकार आहेत तेही कमी होतात. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे, मांडीला मांडी जुळलेली आहे. सीटचा भाग बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी मात्र आपले दोन्ही हात खाली जमिनीवर, हाताचे तळवे खाली जमिनीवर गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आणि हात आपल्या मांडीवर. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहतोय. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, खांदे शिथिल आहेत, मान मध्यभागी आहे, चेहरा शांत आहे.
वज्रासनात बसल्यानंतर आपोआप आपल्या रक्ताचा प्रवाह आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर आपण हे आसन केलं की आपलं अन्नपचन जे आहे हे चांगल्या प्रकारे होतं. आपला जो श्वास आहे हा पोटापासून सुरू होतो, म्हणजे उदरश्वसन होत असतं या कृतीमध्ये. श्वास घेतोय, सोडतोय. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. या आसनामध्ये तुम्ही प्राणायाम सुद्धा करू शकता, ध्यानामध्ये बसू शकता. करणार आहोत पर्वतासन. हातांची ज्ञान मुद्रा सोडून द्या. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी. हाताचे जे कोपरं आहेत ही जमिनीला समांतर. बरोबर. हाताची कोपरं जमिनीला समांतर. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवरती हलकसं प्रेशर आणा. आणि मग जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. छान. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर. कमरेपासूनचा जो वरचा आपला भाग आहे तो पूर्णपणे ताणला गेलेला आहे. याकडे जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे अलगद मिटून घ्या आणि इथे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. छान. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगकडे न्या. बघा अजून छान स्ट्रेच मिळेल तुम्हाला. बरोबर. आणि आता आपण हलकसं ट्विस्टिंग करणार आहोत. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं, मागची भिंत बघायची, मग मध्यभागी डावीकडे टर्न होऊया, मागची भिंत बघूया, मध्यभागी. पुन्हा उजवीकडे, सावकाश डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. ज्यांना जास्त वेळ वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून हीच कृती करा. सेंटर. ठीक आहे. पुन्हा हात आपले व्यवस्थित स्ट्रेच आहेत का तपासून पहा. जास्तीत जास्त स्ट्रेच. ओके. आणि आता साइड वर्ड बेंड. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. तुमचं जास्त होणार नाही. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करूया. 1 मिनिट. फाईल म्हणजे काय? मी दिसतेय ना बरोबर तुम्हाला? फक्त अंगठ्याने सांगा म्हणून. ठीक आहे. पुन्हा एकदा. एकदा उजव्या बाजूला आपण बेंड होतोय आणि एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. पुन्हा मध्ये उद्या. पुन्हा. आता हळूहळू आपल्याला पुढे व्हायचंय आणि पुन्हा सेंटरला यायचंय. हात तसेच ठेवा वरच्या बाजूने. हं. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश पुढे या. पुन्हा श्वास घेत घेत वर या. बरोबर. हा. छान. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत पुढे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. न सावकाश श्वास घेत वर. आहे तो श्वास सोडा. दोन्ही हात जोडून घ्या वरच्या वर. छान. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. ज्या ज्या काही कृती केल्या त्यामुळे श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे का हे आपलं आपण तपासा. 1 ते 2 श्वास विश्रांती घेऊया आणि करणार आहोत आपण मार्जरासन. त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय.
दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर, आधी गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि आपल्या सीटचा भाग आपल्या पायावर ठेवा. पुन्हा आपल्या उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि उजव्या हाताप्रमाणे आपला डावा पाय जो आहे तो ऍडजस्ट करून घ्या. बरोबर, दोन्ही हात फोल्ड, फक्त उजवा हात फोल्ड करायचा, त्याचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या. हा बरोबर. असं आपण माप घेतलं की मग दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्यायचे. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत आणि हाताचे तळवे जमिनीवर आहेत. खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये, पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. पोटाची स्नायू जमिनीकडे सैल सोडा. पूर्णपणे आपण जमिनीला आणि सिलिंगला समांतर आहोत. करणार आहोत मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली मान सिलिंगकडे न्यायला सुरुवात करूया. आपला चेहरा सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. दातावर दात लावा, म्हणजे गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना ताण मिळतो. पाठकण्यावरती लोअर बॅक पासून वरपर्यंत एक अंतर्वक्र आकार आहे. श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा शांत, अट्टाहास न करता यथाशक्ती प्रयत्न. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा मान आपली मध्यभागी, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. करणार आहोत मार्जरासन भाग 2. आता इथे ज्यांना पाठकणा, कमरेचा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी भाग 2 करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्यायची आहे आणि पाठीचा कणा जमिनीकडे, पाठीचा कणा सिलिंगच्या दिशेने ताणायला सुरुवात करायची. आणि आता बघा, गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंवरती प्रेशर आहे. पाठकणावरती ताण आहे. इथे तुम्ही खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊ शकता. दीर्घ श्वसन आणि संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता हीच कृती आपण थोडीशी डायनामिक करूया. श्वास घेताना मान वर जाईल, श्वास सोडताना हनुवटी गळ्याकडे. ठीक आहे, सुरू करूया. श्वास घेत घेत मान वर, श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. एका रिदम मध्ये ही कृती करा, खूप छान वाटतं. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश, मान सरळ, दोन्हीही हातांच्या मध्ये आपली नजर. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्यायची. आणि आता करणार आहोत आपण पुढची कृती. आपला जो डावा पाय आहे तो मागून सरळ करा. डावा पाय मागून सरळ करा, नजर समोर. थोडस बॅलन्सिंग वाली आहे ही पुढची कृती. हा, आणि मग उजवा हात समोर घ्या. उजवा हात समोर सरळ करायचा. डावा पाय आपण मागे सरळ केलाय. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. कुठेही श्वास होल्ड करू नका. श्वास आपला चालू आहे आणि इथे थांबूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आधी उजवा हात खाली घ्या.
मग डावा पाय खाली घ्या. पुन्हा आपली आपण स्थिती ऍडजस्ट करून घ्या. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय मागे सरळ करा, नजर समोर, आणि मग डावा हात समोर न सरळ करा. डाव्या हाताला समोर न ताण, उजव्या पायाला मागच्या बाजूने ताण. पुन्हा इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू, फक्त स्थिती आपण होल्ड करतोय, श्वास होल्ड करायचा नाही. यथाशक्ती थांबूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आधी डावा हात खाली घ्या, मग उजवा पाय खाली घ्या. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्या. काही कृती आपण सलग करण्याचा प्रयत्न करतोय. आता जे दोन्ही गुडघे खाली जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचलायचे. त्याआधी पावलांचं माउंटन करायचं. म्हणजेच टाचा सिलिंगकडे गेल्यात, पायाची बोटं जमिनीवर आहेत. आता गुडघे वर उचला, टाचा खाली जमिनीला टेकवा, दोन्ही पावलं जुळवून घ्या आणि नजर आपल्या नेवल रिजनकडे. इथे आपण श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश. आधी उजवा पाय. सुरुवातीला आपली मान सरळ करा, म्हणजेच नजर दोन्ही हातांच्या मध्ये घ्या आणि त्यानंतर आपलं उजवं पाऊल पुढे घ्या, मग डावं पाऊल पुढे घ्या. हाताचे बोटांचे जे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीला टेकवा. बोटांचे फिंगर टिप्स जमिनीला टेकवायचे. सुरुवातीला हनुवटी गळ्याकडे घ्या. ज्यांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र डायरेक्ट सरळ व्हायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे घ्या. एक श्वास थांबा. त्यानंतर नजर समोर घ्या, नजर समोर, आणि श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि श्वास सोडत हात खाली. विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. तोंड बंद, श्वास चालू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात कमरेवरती. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा आहे, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. उजवा पाय वर उचलायचा, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. करणार आहोत रोटेशन क्लॉकवाईज. एक. बरं, आता इकडे बॅलन्स जात असेल तर भिंतीचा आधार घ्या एका हाताने आणि मग ही कृती करा. 2, 3, बरोबर, 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. उजवा पाय खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत, नजर समोर, आणि आता डावा पाय वर उचलूया, पाऊल जमिनीकडे सैल सोडूया आणि रोटेशन जांघेतून गोलाकार फिरवतोय डावा पाय क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. रिवर्स. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. पाय खाली, दोन्ही हात खाली. आता आपण करतोय पुढची कृती जी आहे की थोडीशी वेगळी, म्हणजे आपल्याला पाऊल जे आहे ते क्रॉस करायचंय. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला जो उजवा पाऊल आहे ते आपल्याला डाव्या पावलाच्या जवळ ठेवायचंय. श्रीकृष्णाची पोच कशी असते त्याप्रमाणे. उजवं पाऊल डाव्या पावलाच्या जवळ क्रॉस करून. बरं, आता इकडे बॅलन्स जात असेल तर मागे भिंतीला टेकून उभे राहा. बॅलन्स जात असेल तर भिंतीला टेकून उभे राहा. ठीक आहे. हा. उजवं पाऊल आपण
डाव्या पावलाच्या जवळ क्रॉस करून घेतलंय. नजर समोर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू खाली झुकायला सुरुवात करा. आपले जे जोडलेले हात आहेत ते खाली जमिनीकडे जात आहेत का ते बघा. आपली हाताची बोटं किंवा फिंगर टिप्स जमिनीला टेकतायत का बघा. खांदे रिलॅक्स. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. तोल जात असेल तर मागे भिंतीचा आधार घ्या आणि सावकाश तिथल्या तिथेच वर या. आता हात वर घ्यायची गरज नाहीये, तिथल्या तिथेच वर या. बरोबर. उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हीच कृती विरुद्ध बाजूने. तर ज्यांना पुन्हा पाठ करण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र जास्त पुढे झुकणं टाळायचं आहे. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत. हात शरीराच्या जवळ. नजर समोर. आता डावं पाऊल विरुद्ध बाजूने उजव्या पावलाने. श्रीकृष्णाची पोज. पाय समजा गुडघेदुखीचा त्रास असेल तर यथाशक्ती करा. कुठेही ओव्हर ट्राय करू नका. पुन्हा नजर समोर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे व्हायला सुरुवात करायची. आपले जे हाताच्या बोटांचे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीला जात आहेत का हे बघा. खांदे रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू. यथाशक्ती प्रयत्न असेल. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. छान. डावं पाऊल पुन्हा मध्यभागी येऊ देत आणि थोडा वेळ विश्रांती. इथे कुठेही आपली जास्त श्वासाची गती वाढत नाही. आपण सहजपणे कृती करतो. आता आपण फॉरवर्ड बेंड केला. थोडंसं आता एक कॉम्प्लिमेंट म्हणजे बॅकवर्ड बेंड घेऊया आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात बघा सीट पासून थोडेसे लांब आहेत. ठीक आहे. हाताचे तळवे सिलिंगकडे आहेत. दोन्ही हात सीट पासून लांब आहेत. नजर समोर. पाठीचा कणा सरळ आहे. आता ज्यांना पुन्हा एकदा सर्वायकल पाठकळ्याचा त्रास आहे त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय करू नका. जर तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. आणि आता हळूहळू आपल्याला पाठीतून मागे बेंड व्हायचंय. हळूहळू पाठीतून मागे हलकसं झुकायला सुरुवात करायची. आपले हात जे आहेत हे जमिनीकडे ताणायला सुरुवात करायची. बरोबर. छान. चेहरा सिलिंगला समांतर. तोंड बंद. नजर सिलिंगकडे. श्वास चालू. बरोबर. पाठीच्या मणक्यावर बघा आता पूर्णपणे प्रेशर आहे. असं इमॅजिन करा की 10 किलोचं वजन आपल्या हातावर आहे आणि आपण मागे झुकलेलो आहोत. बरोबर. सावकाश मान सरळ करा. हाताची पकड आधी सीटच्या जवळ घ्या. खांदे रिलॅक्स करा. मग दोन्हीही हातांची बोटं सोडून द्या आणि विश्रांती घ्या थोडा वेळ. बघा जो पाठकण्यावरती प्रेशर आलेला होता तो थोडासा रिलीज होईल. थोडीशी श्वासाची गती वाढेल. हृदयाची गती वाढेल. आपण फॉरवर्ड बेंड घेतला, बॅकवर्ड बेंड घेतला आणि आता करूया स्ट्रेचिंग. म्हणजे हे आलेले सगळे ताण आणि दाब रिलीज होतील. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. नजर समोर. करूया ताडासन. दोन्ही हात एकत्रित डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. बरोबर. आणि आता सावकाश टाचा वर उचला आणि जास्तीत जास्त स्ट्रेच संपूर्ण शरीराला. टाचा वर. नजर समोर. ताण ताण ताण. छान. सावकाश टाचा खाली. हात खाली आणि विश्रांती.
आज आपण 2 सूर्यनमस्कार करूया आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पदासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती. डोळे मिटून घेऊया. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडलंय. बऱ्याचदा आपण पाठकळ्याचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांना आपण सगळी आसनं वर्ज सांगतो, म्हणजेच करू नये असं सांगतो. तर आज त्यांच्यासाठी ही एक कृती आहे की ज्यांना पाठकणा आणि कमरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा डावा. गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये अंतर घ्या. आता दोन्हीही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली. मान मध्यभागी आहे. हाताचे तळवे आपण कमरेच्या खाली घेतले. हाताची कोपरं आणि खांदे जमिनीकडे सैल सोडलेले आहे. बरं, इथे खांदे कोपरं कुठेही वर उचलू नका. नकळत आपण कमरेचा भाग वर उचलतो, खांदे स्टिफ होतात. जर तसं न करता अगदी सहजपणे ही कृती करा. आणि आता श्वास घेत आपल्याला आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आहे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायची आहे. श्वास घेत कंबर प्रेस करा हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करा आपल्या हातांच्या तळव्यांवरती आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. कृती थांबवायची आहे. हाताचे तळवे जे कमरेच्या खाली आहेत ते काढून घ्या. पाय तसेच ठेवा. फक्त उजवा जो पाय आहे तो थोडासा वर उचला आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या आपल्या मांडीच्या मागून. मांडीच्या मागून आपल्या हातांचा विळखा द्या उजव्या पायाला. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स. जर हाताची कोपरं नाही पकडता आली तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता. बरोबर, मागच्या बाजूने, पुढच्या बाजूने न देता मांडीच्या खालून आपण हा विळखा दिला. म्हणजे फक्त गुडघ्यातून जो पुढचा पाय आहे त्याची मुवमेंट होणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करा.
गुडघ्यातून उजवा पाय थोडासा वर उचला आणि खाली घ्या. वर करा, खाली घ्या. बरोबर. वर, खाली. छान. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. पुन्हा वर आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, तिथल्या तिथेच गुडघ्यातून पाय गोलाकार फिरतोय. 2, 3, 4, 5. दिशा बदल. रिवर्स. 5, 4, 3, 2, 1. बरोबर. छान. थोडा वेळ पाय खाली घ्या. आता तो डावा पाय आपला फोल्ड आहे ना, तो खालच्या खाली सरळ करा. हाताची ग्रीप तशीच ठेवा. आपल्या उजव्या पायाला जी ग्रीप आहे ती तशीच ठेवा. फक्त खालच्या खाली डावा पाय सरळ करा. डावा पाय सरळ करा. बरोबर. छान. आता इथे थोडा वेळ थांबा. पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन. सर्वायकल पाठकणाचा त्रास आहे, त्याने डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाळ. यथाशक्ती कृती. अर्ध पवन मुक्तासन आपण करतोय. फक्त छोटस व्हेरिएशन. समोरनं विळखा न घेता आपण खालून पायाच्या खालून विळखा घेतलाय. छान. सावकाश डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडा. आपला उजवा पाय 90 डिग्रीवर. बरोबर. हात जमिनीवर. आता डोकं वर न उचलता उजवा पाय नियंत्रित जमिनीवर आणा. सावकाश डोकं वर न उचलता उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. डोळे मिटून घ्या. थोडा वेळ विश्रांती. या सगळ्या कृती आता आपल्याला डाव्या पायाने करायच्या आहेत, पण त्याआधी दोन्हीही पायांचं निरीक्षण करा. बघा, डावा पाय तुम्हाला हलकासा वाटतोय आणि उजवा पाय त्या मानाने थोडासा जड जाणवतोय. हा छोटे छोटे बदल हे आपले आपण तपासायचे. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा, जसं आपण मगाशी केले होते तसेच. आता डावा पाय थोडासा वर उचला आणि आपल्या मांडीच्या खालून विळखा द्या डाव्या पायाला. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. खांदे जमिनीकडे सैल सोडा. नकळत कमरेचा भाग वर उचलला जातो, तोही रिलॅक्स ठेवा. डावा पाय वर घ्यायचा, खाली आणायचा. वर, खाली. वर, खाली. गुडघ्यातनं पाय वर खाली होतोय. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. डोकं वर न उचलता कृती. 4, 5. विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1, 0. पुन्हा पाय रिलॅक्स करा. उजवा पाय सरळ करा खाली. हाताची ग्रीप पुन्हा एकदा व्यवस्थित करून घ्या. मगाचे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन. पाठकळा, मानेची दुखणी आहे, त्याने डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्याने डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक किंवा कपाळ. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल, सरळ असेल. बरोबर. छान. यथाशक्ती थांबायचं. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. सावकाश डोकं जमिनीवर घ्या. उलट चाल. हाताची पकड सोडा. डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचला. 90 डिग्रीवर. बरोबर. आणि हळूहळू जमिनीवर. डोकं वर न उचलता धाडकन पाय खाली न घेता सावकाश नियंत्रित कंट्रोल मुवमेंट करून हात पाय खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. समत्वम योग उच्चते या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपण प्रत्येक कृती बॅलन्स करतोय. एकदा उजव्या बाजूने, एकदा डाव्या बाजूने. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू.
सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. किंवा एका हातावर दुसरा हात ठेवून त्यावर आपलं कपाळ ठेवा. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये विश्रांती घ्या. करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन आणि त्याचं एक छोटस व्हेरिएशन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीला ठेवा. म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा होतो, आपल्याला आपली कृती करणं सहज जमतं. आणि आता आपली स्थिती तपासून पहा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. ठीक आहे. हाताचे तळवे, पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं जी आहेत ती आपल्या छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता हळूहळू आपली हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवरच असेल. नजर सिलिंगकडे. आणि आपले पाय मागच्या बाजूने ताणले गेले. सर्वायकल साठी अतिशय महत्वाचं आसन सुलभ भुजंगासन. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, छान. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा तिथल्या तिथेच. आणि हलक्याशा मांड्या जमिनीपासून वर उचला. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न. बरोबर, छान. शक्य असेल तर आपल्या ज्या टाचा आहेत त्या आपल्या सीटच्या जवळ येत आहेत का हे बघून घ्या. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. बघा पोटावरती ताण आहे, पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे. छान. वाटचाल करूया. सावकाश पाय खाली घ्या. पुन्हा पाय आपले आपण ऍडजस्ट करा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात खाली घ्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. कमरेवरती जो प्रेशर आलेला होता, पाठकण्यावर जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होतोय, त्याची जाणीव. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. आणि आता आपलं संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडा. आज आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्या कृतीमुळे आपल्याला कुठेही अवघडल्यासारखं वाटतंय का, कुठे जास्त स्नायू ताणला गेल्यासारखा वाटतोय का, हे आपलं आपण तपासा. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडून द्यायची आहे. दोन्हीही हातांची पाचही बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. कुठलीही हालचाल न करता 2 ते 3 मिनिटं स्वस्थपणे पडून राहायचंय. संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचं. आपला उजवा पाय, डावा पाय, कमरेपासून ते पावलापर्यंत त्याचं निरीक्षण. कुठे ताण वाटतोय का, तो सगळा भाग शिथिल करायचा आपला आपण. दोन्हीही हात, हातांची पाचही बोटं, तिथले स्नायू, शरीराचा मधला भाग, उदर, उर शिथिल करायचा. जाणीव हळूहळू श्वासाकडे. श्वास घेतोय,
सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना जमिनीकडे जात आहे. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जी काही साधना करतोय त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. एक कृतज्ञता भाव आपल्या स्वतःबद्दल. हळूहळू दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. सावकाश हात खाली घ्या. डाव्या कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडा. शयन स्थितीमधून आपण बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर काही क्षण ते थांबायचं, विश्रांती घ्यायची आणि मगच पुढची कृती करायची. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. पाठकाणा सरळ. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटून घेऊया. चेहरा शांत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. त्याआधी एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. शरीर आणि मनाला समतोल करणारा म्हणजेच बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. त्याचा मनातल्या मनात मागोवा. हातांची ज्ञान मुद्रा आहेच.
हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तनं. ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, एन्झायटीचा त्रास आहे, त्यांनी मात्र भ्रामरी करताना यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही गरगरल्यासारखं किंवा दम लागल्यासारखं वाटलं तर मात्र हा प्राणायाम करणं टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी हा प्राणायाम करायचा आहे. भ्रामरीमध्ये आपण श्वास घेताना सहज श्वास घेतो. सोडताना मात्र आपण भ्रमरगुंजन करतो, म्हणजेच बर्ड हमिंग. या प्रकारचं. हे जे हमिंग आहे ते ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराप्रमाणे असेल. आणि त्यासाठी मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी, आपली निर्णय क्षमता वाढण्यासाठी भ्रामरीची आवर्तनं अतिशय लाभदायक ठरतात. त्याचबरोबर ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, रात्री झोप येत नसेल, तर झोपण्यापूर्वी तुम्ही हा भ्रामरी प्राणायाम केला तर एक छान असे व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. त्यामुळे हळूहळू हा निद्रानाशाचा त्रास कमी व्हायला मदत होते. पण हे फक्त एक दिवस करून चालणार नाही. ही साधना तुम्हाला नियमित आणि निरंतर करायची आहे. सुरू करूया भ्रामरीची आवर्तनं. डोळे मिटलेले आहेतच. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे करायला सांगू शकता. त्यांची स्मरणशक्ती वाढते. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ पुरं रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरं. दातावर दात रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पुरं रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पुरं. दातावर दात रेचक करताना गुंजन. एक लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ पुरं. आणि आता आपल्या दोन्हीही हाताने आपले कान बंद करा आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. आपले कान बंद करा आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. मन शांत झालंय. विचार कमी झालेले आहेत. आंतरिक सजगता म्हणजेच इनर अवेअरनेस आपला वाढलाय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य सुख समाधानात, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्येच व्यतीत करायचं आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित असंच जगायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओम पूर्णमद
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला अहंकार आपण सगळं ओमच्या चरणी सोडून देत आहोत. प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाची सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपल्या वर्गाचा शेवट. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करतेय. हरिओम.